मेल्या. गाव सोडून आपण पर्वतीच्या पायथ्याशी रानात आश्रमामध्ये राहायला गेलो. ते दिवस तुला आठवतात का रे? तुला कुठून आठवणार? जगू, तुला आठवते का? हा पुरुषा लुटू लुटू चालत धबाधब पडत त्यावेळी भरारा हिंडायचा. तेव्हा घरात काम करता करताच सांभाळ केला ना मी त्याचा. तेव्हा तुम्हा मुलांना सांभाळलं. आता ह्यांना जपेन हो मी. अरे आपल्या आपण आपली पावलं टाकू शकतो. ह्याचा आनंद केवढा असतो ते कळायला मेल्यानं लहान मूल तरी व्हावं लागतं. नाहीतर ह्यांच्यासारखं अपंगावस्थेतलं म्हातारपण तरी यावं लागतं. पुरुष जगू, तुम्हाला त्या काळी खूप खूप भोगावं लागलं, सोसावं लागलं. हे काय मला ठाऊक नाही. पण तुमच्यासाठी प्रत्येक वेळी मी ह्यांच्याशी किती भांडले आठवा बरं. त्यात काही चुकलं नाही माझं. आणि वेळ येईल तर अजून देखील भांडेन हो. अरे पक्षिणीला काळजी ती आपल्या घरातल्या पिलांची नाही का? तरी सुद्धा एक सांगू का रे मेल्यानं? एक आई म्हणून जन्मभर मी यांच्यावर किती जरी चरफडले, आदळापट केली, तरी यांची बायको म्हणून माझा ऊर भरून यायचा. मला धन्य धन्य वाटायचं. खोट नव्हे, पण आता सांगते. त्या काळी ते जसे वागले, जसे बोलले, तसे वागले नसते, तसे बोलले नसते, तर माझ्या मनात ह्यांचा रथ कधीच जमिनीला लागला असता. बघतोयस काय असा? अरे माझ्या सोन्या, मान मोडून उंच आभाळात बघावं असा हिमालय पाहिलायस का रे तू कधी डोळ्यांनी? कसा पाहशील? मी देखील पाहिला नाही अरे. आपण सगळेच उभे आहोत पायथ्याशी, सावलीत. वर दिसत फक्त आभाळ. शिखर कुठं दिसतच नाही. कारण शिखरापर्यंत मुळी नजरच पोचत नाही.